बटरफ्लाय ऑन बॅग, पण आमचा बटरफ्लाय जंगलात हरवला भाई. अरे नक्की तू जिम करतोय की तो लेग मारतोय? तोंड बघा इपल्यासारखे गेले. थोडी बॉडी केलं का टी शर्ट पडलं. माझ्या बायकोला उचली नंतर यशच्या बायकोला उचली. हे गाईस, तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेच जण माहीत असणार आहात. जस्ट आता मित्रांनो संध्याकाळी ब्लॉग चालू करतोय आणि लेटच ब्लॉग चालू करतोय, कारण की दिवसभरामध्ये तर काय एवढं शूट करण्यासारखं नव्हतं, कारण की थोडी काम वगैरे होती. त्याच्यामुळे विचार केला की संध्याकाळी ब्लॉग चालू करतो. आणि ब्लॉग पण आता चालू केला, तर सगळ्यात पहिले मेन म्हणजे तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा लवकर जाऊन. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, काय दिसतंय? काय दिसतंय? कायच नाही दिसतंय काय तुम्हाला? कायच नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसत असेल बघा, आपल्या पहिल्या चॅनलवर जाऊन बघा. अरे इथे का फक्त मला समजत नाही, इथे काय नाही. तुम्ही जाऊन चॅनलवरती बघा, तिथे सबस्क्राईबचं बटन दिलं, सबस्क्राईब करा. वाटलं बाजूला आता बघा, इथे तुम्हाला इंट्रो दिसत असेल असं वरती. सबस्क्राईब कसं करतात तो क्लिक करा, मग बेल आयकॉन करा, मग घंट्याला जाऊन ऑलवरती करा. एवढी प्रोसेस आहे, एवढी पण तुम्हाला करता येत नाही. एवढंसं फक्त एवढंसं मी तुमच्याकडनं मागतो की एक सबस्क्राईब करा म्हणून. तर भावांनो, तुम्ही लोकांनी सबस्क्राईब जर केलात ना तर कसे अजून भारी भारी ब्लॉग वगैरे पण बघायला भेटेल. तर मित्रांनो, आता संध्याकाळी ब्लॉग चालू केलाय आणि आता मी चाललेलो आहे जिमला. आता तुम्ही विचार करायचं जिमला तर कधी ब्लॉग पण नाही दिसला. तर भावांनो, जिम चालू करून ऍक्च्युली मला झालं तर भरपूर बोलतात ना, महिने झालेत मला ब्लॉग म्हणजे जिम जॉईन करून. बट एक आठवडा जातो तर एक आठवडा जात नाही, असा जिमचा रुटीन पडतो माझा. तर मित्रांनो, आता जिमला चाललेलो आहे आणि आपले मित्रमंडळी वगैरे सुद्धा असणार आहे. तर चला जातो जिमचा ब्लॉग करूयात. खास कसा काय होते काय होते ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. सो आता संध्याकाळचा टाइम झाला, 8 वाजले जेमे तेमी. आणि आता मी इकडनं जातो, भाऊ तर गेला जिमला. सो चला आपले सगळे मित्र वगैरे सुद्धा भेटणार आहेत. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. पहिलं जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. हा, इथे बघू नका. आणि तर चला काही जस्ट आता आलो बिल्डिंगच्या खाली आणि चाललेलं आपली नॉडीज घेऊन. कवर टाकली बघा, बघा नॉडीलाच घेऊन चाललेलं आहे. बघा कशी मस्त वाटते ना भाई. बघण्यात जो आनंद असतो ना वेगळाच असतो भाई. जास्त काय लांब जिम नाही आपली, इथले इथेच आहे. चालत पण तुम्ही आहे ना 5 मिनिटात पोचाल, पण तरी सुद्धा बोलतात ना गाडी लागतेच मला. तर चला जातो गाडी घेऊन. भाऊ सुद्धा गेल्या, भाऊची गाडी घेऊन. हे बघा काय नाका रिकामा. आता मग गाड्या वगैरे असतात आमच्या इथं. तर आता चाललेलं गाडी घेऊन. तर चला डायरेक्ट जातो जिम मध्ये तुम्हाला भेटतो. तर काय जस्ट आता जिम मध्ये एंट्री टाकलेली आहे. आणि किती वर्ष मला सांगितलं महिन्यात ब्लॉग चालू केले. जिम जॉईन करून किती टाइम झाला असेल मला? 2 महिने झाले असतील. काहीच पॅक संपायला आला वर्षाचा. 2 महिने झाले. वर्षाचं चालू आहे, 2च महिने आला. 2च महिने. काय करायचं आता काय करायचं? पैसे रिटर्न करायचे? नाही पैसे रिटर्न नाही. काही मॅच इथे घ्यायला म्हणून यांनी पैसे भरले. मॅचचे पैसे भरतो. तेरा तो गेम बजाना पडेगा. चला जस्ट आता जिम मध्ये आलोय. आता आज काहीतरी ना चॅलेंज घेऊया. बघूया चला. हे बघा भाई सगळे मन लावून करतायत. आता बघ भाई, आता मारतोय. आता घरी गेल्यावरती बघतोय, अरे भावा गचकरण झालेत. याला बघा, याला काय झालंय? सकाळी तू काय मारले? तू सेट मारले का नाही? काय सेट मारले का नाही? काय मारला? काय तुम्हाला खरं सांगतो, हा जो सेट मारतोय ना, हा मी जिम जॉईन केल्यावर अजून एकदा पण नाही मारला. एकदा पण नाही. हो बैठकली आज हे मारतोय. हे काय बोलतो, लेग मारतोय. भाई कडक. चला काहीच फटाफट मी नॉर्मल वर्कआउट करून घेतो फटाफट. आणि मग बोलतात ना मिक्स वर्कआउट करतो, कारण की एक आठवडा आलो, एक आठवडा नाही आलो. त्याच्यामुळे बॉडीवरती काय इफेक्ट पडायला नको. स्वतःला फटाफट नॉर्मल वर्कआउट मारून घेतो. कधी आला रे? टाइम काय आला तुला येऊन? 8 वाजता आला. मी किती वाजता आला? अजून काय केलंच नाही. पार्टनर आहे कुठे? पार्टनर पैशावाला पैशावाला संध्याकाळचा टाइम असल्यावरती ना योच विषय होतो. गर्दी जाम असतं म्हणून कंटाळले. दुपारी असं कोण नसतं, आपला आरामात करतोय. बरे सगळेजण येतात संध्याकाळी, म्हणून बोललो चला काहीतरी चॅलेंज घेऊन संध्याकाळी आलो होतो. सो आता विचार करतो का माझ्या सपोर्ट वगैरे करतो, नंतर चॅलेंज घेऊया आपण. कारण पब्लिक जरा कमी होईल ना त्याच्यामुळे. चला पटपट जातो. भावाला थोडा सपोर्ट द्यायचा होता, तिकडे जाऊन करूया तरी सपोर्ट त्याला. कमॉन हाऊ द जोश.
ना तू का चेहरा लपवतोय मग आता हावच्याच बोला हा चेहरा लपवतोय घे चल तुला सपोर्ट द्यायचा ना उद्याचं काय समजत नाही. सपोर्ट दिला मला बनवायला आलं आता हा काहीतरी कांड करायचं ते घाण मारी चल बाकी जिम मध्ये तुम्ही गेलात ना त्या ट्रेनर मनापासून घेतात आमचे ट्रेनर आमचीच वाट लावतात गाय त्याच्याकडे बघा ना असं ना दगडू मारतोय एवढं पोरी मारतात रे. तू वेड बघा भाई वेड बघा मार एकदा मार मारला चला काय आल्यापासून टाइमपास केला भरपूर आता इज्जतीत बॅग मारतो इज्जतीत बॅग मारतो आता बटरफ्लाय ऑन बॅग पण आमचा बटरफ्लाय जंगलात हरवला भाई काय बोलणार आमचा बटरफ्लाय उडला आईचा बटरफ्लायच ना आला कुठला मार चल मार लवकर चल याची आयटम मुले 2 मिनिटं शेवटी टिकत नाही मार लवकर जय श्रीराम काय नाही काही कॅमेरा चालू करून क्रॅम्प वगैरे यायला लागला भाई अरे नक्की तू जिम करतोय की तो लेग मारतोय प्रश्न पडलाय मला आता तू मारतोय का बाईचा वेट बघू दे किती घेता तेवढाच वेट घेणार आहे बोलतो एवढा खाली टाकला काहीच आहे. भाई वेट बघा काहीच थोडं टाकलेलं आहे 20, 40. हा 60 चला मार चल बाई मारतोय तोंड बघा हिपल्यासारखं गेले काय कपला का कायला मारला ओव्हर दोन मारले फक्त झाली खपली जिम कुत्री हरका तोंड केलं शोल्डरचा सेट झाला आता परत एक शोल्डरचा दुसरा सेट आहे तो या बघा हा वाला आहे खेचायचा पाठी असा चला तो पण मारून घेतो सेट आणि आता मी आणि आम्ही दोघं जण मिळून मारतोय सेट चल मारूयात पटपट मी एकटा टाइमपास करतो विचारतो इथे टाइमपास होत आहे मी पण मारतो जरा पटापट आता तुम्हाला सांगू ना आपण ये ना बॅग मध्ये म्हणजे बटरफ्लाय काढतो यानी बाईनी डायरेक्ट गरुडच काढून ठेवले बघा पाठीवर बघा म्हणजे कसं आयुष्यात माणसाने ना बटरफ्लाय सारखं नाही उडता डायरेक्ट गरुड सारखी झेप घ्यायची काय बरोबर ना बस आयुष्यात एवढंच पुढे जायचं आहे पण एवढं पुढे जाऊन पण नाही आपलं गरुड नाही पकडायचं आहे गरुडाला पाठीवर घेऊन फिरायचं बाई उठाले रे देवा उठाले रे बाबा. दाखव भाई काय दाखवते सेम रे त्याच्यापेक्षा हा मिठ्ठा बाय वाटतोय काही जिमचे 5 रुपये तरी दिसतात का बघा जरा तुम्हाला दिसत सांगा मला जरा जिमचे 5 रुपये सगळी कबड्डीची बॉडी दिसतं भाई बघा सगळ्यात मन लावून जिम करतो तो म्हणजे हा एकटाच पूर्ण पैसे वर्षाचे वसूलच करून जाणार आहे भाई एवढी बॉडी केलं का टी-शर्ट मनावर घेतले मनावर घेतलं जेजुरीला उचला होता बोलला तरी माझ्या बायकोला उचली नंतर यशच्या बायकोला उचली तर काय जस्ट आता जिम वगैरे झाले आता चालू घरी कारण की मम्मीने फोन केला होता का बरं पावभाजी केली आहे एवढी जिम करून जातो भाई मनापासून पण घरी गेलो तर डेल लगेच बाहेर येतो पावभाजी खायला काय करणार मार्केटिंग चालू आहे ना त्याच्यामुळे आता जरा जातो पटापट हे बघा आमची पोरं आता बाहेर आले आता त्या मित्रांनी दिलेली आहे काजूची काय याला बोलतात बर्फी टाईपमध्ये असं त्यात हां काय हे काय रे काय काय काजू रे हा काजूची बर्फी बरोबर बाई कोकणात आणली तो तुझ्या आणली आईला काजू आणायचे ना बर्फी करून काय आणली कोकण स्पेशल
यो आपल्या घेऊन जाणार आहे कोकणात, कधी घेऊन जाणार आहे? लवकरच लवकर 2025 गेला तर 2026 जायचं बाकी आहे. डेट लवकर तुम्हाला सांगण्यात येईल. तर चला काही जस्ट आत्ताच घरी आलोय मी आणि मस्त की फ्रेश वगैरे झालं पहिला, कारण की जिमवरून आलो ना का बाई थोडीशी बॉडी अशी डाऊन होता, पण आता मस्त फ्रेश वगैरे झालं. तर आता मम्मीने जेवायला बघू शकता काय केलेलं आहे. आज मस्त असं पावभाजी केलेलं आहे बघा, मस्त गरम गरम पाव केले आणि इथं आपली भाजी आहे, इथं मस्त कांदा आणि इथं लिंबू आपला. तर चला पटापट जेवून घेता मी. भाई जाम भूक लागली आहे. असं कुठून आलो ना बाहेरून वगैरे आणि असं काहीतरी स्पेशल केलेलं असेल ना तर भाई जेवायला जाम भूक लागतं भाई. आणि ना असा तोंडातून बघा असं पाणी निघतं माझे. चला पटपट आता खाऊन घेता मी. झालं मस्त की जेवण वगैरे आणि आता ब्लॉग पण मी इथेच एंड करतो. जास्त काय शूट करायला नव्हता कारण की आज फक्त माझा असाच विचार होता का फक्त म्हणजे ना जिमचंच मी चॅलेंज करणार होतो. सो चॅलेंज करायला बघितलं तर मी पब्लिक पण भरपूर जास्त होती, त्याच्यामुळे आम्हाला काही चॅलेंज करायला भेटलं नाही. पण जी काय बोलतात ना एन्जॉयमेंट अशी होतच राहते बाई जिमला गेल्यावरती. बट मी दुपारी जातो कारण की दुपारी कसं कोणीच नसतं, टेन्शन नसतं, 1-2 पोरं असतात फक्त. संध्याकाळच्या टायमाला सगळी गर्दी असतं बाबा बेकार. बघितलं ना तुम्ही सगळी जॉबवरून येणारी माणसं असतात त्याची मुलं. तर काय विषय नाही. तर चला मी आजचा ब्लॉग पण इथेच एंड करतो. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जर तर व्हिडिओ लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, सिट टेक केअर.